नमस्कार. दिनांक 14 मार्च. कथेचं शीर्षक आहे कोण स्वरूपी म्हणावे. काशी विश्वेश्वराचे मंदिराजवळ श्रीपाद भटांना जिथे महाराजांचे अकल्पितपणे दर्शन घडले तेथे त्यावेळी दर्शन घेणाऱ्या लोकांची खूप गर्दी होती. महाराजांना पाहून गर्दीतील प्रत्येक जण महाराज कोण आहेत, त्यांना आपण कोठे कसे पाहिले याविषयी काय वाटेल ती कल्पना करून बोलत होता. एका संन्याशाला ते कालिका मंदिरात कलकत्त्यात दिसले होते. त्यावेळी काही दुष्ट लोकांनी त्यांच्या पुढे मद्य मासाची ताटे वाढून ठेवली होती. जबरदस्ती करून महाराजांनी ते खावे असा त्यांचा प्रयत्न चालू होता. तेव्हा अचानक एका स्त्रीने तेथे येऊन सगळ्यांना निवारले. मद्य मासाच्या पात्रास स्पर्श करून तिने त्यांचे फळफळावळ व दुधात रूपांतर केले असे त्या संन्यासाने सांगितले. ते ऐकून श्रीपाद भटांना आश्चर्य वाटले. महाराष्ट्रात नाथ पंथाचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला होता. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, चोखोबा, गोरोबा, सावतामाळी, जनाबाई, तुकोबाराय, रामदास स्वामी हे सर्व नाथपंथीय होते. प्रत्यक्षात त्यांनी विठ्ठल भक्ती, रामभक्तीचा पुरस्कार केला, तो काळाची व लोकांची गरज ओळखूनच. हे जरी खरे होते तरी मूळचे हे सारे संत नाथपंथीच होते. एकनाथ, सोहिरोबा, बहिणाबाई एवढेच काय, पण अगदी अलीकडचे गोंदवलेकर महाराज, गुलाबराव महाराज, तुकडोजी महाराज, माधवनाथ महाराज कंसात चित्रकूट संस्थान इंदोर, तसे पावसचे स्वरूपानंद स्वामी हे सगळे नाथपंथीय होते. या नाथपंथातील मच्छिंद्रनाथ हे विष्णू स्वरूप होते. गोरक्षनाथ हे शंकर स्वरूपाचे होते. आदिनाथ महादेव हे नाथपंथाचे आद्य दैवत होते. दत्त संप्रदायातील श्री स्वामी समर्थ, ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रैमूर्ती दत्त स्वरूपाच्या विभूती अवतार गणले जातात. दत्त संप्रदायाचा आणि नाथ संप्रदायाचा घनिष्ठ संबंध आहे. ओम नमः आदेश, गुरुजींना आदेश. ओमकारे आदिनाथ महादेव ईश्वर कोण स्वरूपी म्हणावे. आकाश स्वरूपी म्हणावे. करुणामय दादा मच्छेंद्रनाथ कोण स्वरूपी म्हणावे. माया स्वरूपी म्हणावे. श्री शंभूजती गुरु गोरक्षनाथ कोण स्वरूपी म्हणावे. निरंजन, निराकार, ज्योती स्वरूप म्हणावे. याहून महाराजांचे स्वरूप वेगळे होते असे कोण म्हणेल. त्यामुळेच महाराज स्थळ काळातीत राहतात, कोणालाही कोठेही दिसत. या लीलेत बहुजनांच्या तोंडून महाराज सर्वकामी होते हेच सांगितले गेले आहे. सर्वत्राला व्यापून असणाऱ्या आकाशाप्रमाणे शिव महादेव स्वरूप म्हणजे महाराज. माया स्वरूपाने सर्व ठिकाणी असणारे विष्णू स्वरूपही महाराजांचेच. निरंजन, निराकार, ज्योती स्वरूप, शुद्ध चैतन्य तेही महाराजच. आणि तरीही सगुण रूपाने अक्कलकोटात वावरणारेही महाराजच होते. करुणामय दादा म्हणजे जे मच्छिंद्रनाथ, तसे बाळकृष्ण महाराज दादर यांचे करुणामय दादा आणि श्री कृष्ण सरस्वती कुंभार स्वामी कोल्हापूर यांचे तात्या म्हणजेही महाराजच. पीठ यस्य धरित्री या श्लोकातील सूक्ष्म लिंग स्वरूपाप्रमाणे आपले विशाल, विराट, निरंजन स्वरूपच महाराजांनी या लीलेत लोकांच्या तोंडून बदवले आहे. आणि मध्य मासांच्या ताटाला स्पर्श करून त्याचे दूध व फळात रूपांतर करणाऱ्या आदिमायेनेही त्यास दुजोराच दिला आहे. धन्यवाद.